नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल, अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नाव विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आपल्या आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे, अदानींनी अंबानींना एशियाच्या रिचेस्ट पर्सनमध्ये मागे टाकलेलं आहे. हो मित्रांनो, ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार 17 एप्रिल 2026 रोजी गौतम अदानींची संपत्ती ही $92.6 बिलियन एवढी होती. तसेच मुकेश अंबानींची ही $90.8 बिलियन. म्हणजे अदानी हे $1.8 बिलियन त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे आणि त्यामुळे अदानींनी एशियाचा नंबर 1 रिचेस्ट पर्सन असण्याचा किताब मिळवलेला आहे. अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपनीजच्या शेअर्सनी मागील काही आठवड्यांमध्ये मोठी झेप घेतलेली आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्री मात्र थंडावल्यामुळे अंबानींची संपत्ती ही 2026 मध्ये $16.9 बिलियन घसरलेली आहे. पण मित्रांनो, हा $1.8 बिलियन फरक इतका कमी आहे की तो एका ट्रेडिंग सेशन मध्ये चेंज होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या ग्लोबल रँकिंग मध्ये अदानी हे 19th नंबरवर आहेत, तसेच अंबानी हे 20th नंबरवर आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अदानी ग्रुपचे स्टॉक्स अदानी पोर्ट्स, अदानी एंटरटेनमेंट, अदानी ग्रीन एनर्जी हे नक्कीच ट्रॅक करा. जेव्हा प्रोमोटर नेट वर्थ वाढतो तेव्हा ग्रुप कॅपेक्स पण वाढतो. सिमेंट, एअरपोर्ट्स, एनर्जीमध्ये ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. आणि मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अक्षय तृतीयाबद्दल, जी की आजच्या दिवसासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. तर न्यूज अशी आहे की भारतीय बँक्सने गोल्ड सिल्वर हे इम्पोर्ट बंद केलेले आहेत. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने 1 एप्रिल 2026 पासून बँकसाठी गोल्ड सिल्वर इम्पोर्ट ऑथेंटिकेशन ऑर्डर अजून जारी केलेली नाहीये. मागची ऑर्डर ही 31 मार्चला एक्सपायर झालेली आहे. त्यामुळे बँकांना फ्रेश ऑर्डर देणे हे बंद केलेले आहे. आता सध्या 5 टन गोल्ड, 8 टन सिल्वर हे कस्टम्स मध्ये अडकलेले आहेत, ज्यांना की अजून क्लिअरन्स सुद्धा भेटलेला नाही आणि त्यामुळे बाजारात सप्लाय हा शॉर्टेज होऊ शकतो. त्यात आहे आज अक्षय तृतीया, त्यामुळे गोल्ड, सिल्वर यांचे प्राइस नक्कीच वाढू शकतात. त्यामुळे मित्रांनो, आज अंदाजा आहे की 1000 ते 1500 रुपयांनी गोल्ड हे आज महाग भेटू शकते पर ग्रॅम. त्यामुळे मित्रांनो, माझं तर म्हणणं असेल, जर अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं असेल तर 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम असं शगुन म्हणून नक्की घ्या, पण लार्ज इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडे दिवस थांबा. गोल्डचे प्राइस नक्कीच खाली येतील. तसंच नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, इंडियाची इकॉनॉमी ही 4थ्या स्थानावरून घसरून 6व्या स्थानावर आलेली आहे. हो मित्रांनो, IMFच्या एप्रिल 2026 वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नुसार इंडिया आता जगातील 6वी सर्वात मोठी इकॉनॉमी ठरलेली आहे. मागच्या काही दिवसात रुपया हा डॉलर विरुद्ध 11% घसरल्यामुळे डॉलर टर्म्स मध्ये GDP कमी दिसतो आहे. म्हणजे मित्रांनो, घसरण ही रिअल नाहीये तर स्टॅटिस्टिकल आहे. त्यामुळे मित्रांनो, एक दिलासा सुद्धा आहे की IMF म्हणतो इंडिया 2027 पर्यंत 4थ्या स्पॉटवर नक्की परत येईल आणि 2031 पर्यंत 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनेल. फायनान्शियल इयर 27 साठी GDP ग्रोथ हा आपला 6.5% असेल, जो की जगातील सर्वात वेगाने वाढणारी मेजर इकॉनॉमी ठरेल. मित्रांनो, रुपी डिप्रिसिएशन हा सर्वात मोठा धोका आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपनीज लाईक IT, फार्मा, टेक्सटाईल ला रुपीज फॉल झाल्यामुळे नक्की फायदा होतो. तसेच इम्पोर्ट हेवी कंपनीजना तेवढाच नुकसान होतं. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक्सपोर्ट अँगल हा नक्की बघा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, एअर इंडियाला जवळजवळ 22,000 कोटीचा रेकॉर्ड ब्रेक तोटा झालेला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, एअर इंडियामध्ये टाटा ग्रुपची ही 75% भागीदारी आहे, तर सिंगापूर एअरलाईनची 25%. आणि एअर इंडियाने फायनान्शियल इयर 26 मध्ये 22,000 कोटीचा रेकॉर्ड ब्रेक तोटा नोंदवलेला आहे, जो की अपेक्षापेक्षा खूप जास्त आहे. आणि याचे कारण पुढे येत आहे मित्रांनो, की इराण वॉरमुळे एअर स्पेस डिस्ट्रप्शन झालेलं आहे, फ्युएल कॉस्ट वाढलेले आहे आणि ऑपरेशनल इश्यूही खूप होत आहेत. आणि सूत्रांनुसार मित्रांनो, केंद्र सरकार हे 4,000 कोटींचे लोन एअरलाईनला देण्याचा विचार करत आहे. एअर इंडिया ही 2022 मध्ये टाटा ग्रुपने 18,000 कोटींना विकत घेतली होती आणि तेव्हापासून इंडिगो, स्पाइसजेट, विस्तारा हे सगळे कॉम्पिटिशन असताना एअर इंडिया अजूनही प्रॉफिटेबल होऊ शकले नाहीये. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झोमॅटो बद्दल. तर मित्रांनो, Q4 फायनान्शियल इयर 26 मध्ये इंडियन म्युच्युअल फंड्सने इटर्नल मध्ये म्हणजे झोमॅटोची पॅरेंट कंपनी यामध्ये एका क्वार्टरमध्ये 1250 बेसिस पॉइंट्सनी स्टेक वाढवलेला आहे. म्हणजे आधी मित्रांनो 16.4% वरून आता तो 28.9% गेलेला आहे. आणि यामध्ये SBI म्युच्युअल फंड आणि HDFC म्युच्युअल फंडनी 3.5% अधिक हिस्सा घेतलेला आहे. एका साईडला मित्रांनो फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे FIs इटर्नल मध्ये विक्री करत आहेत, कारण FIचा स्टेक हा 47.3% वरून तो आता 32.6% वर राहिलेला आहे. आणि दुसरीकडे DIIs म्हणजे म्युच्युअल फंड बाईंग करत आहेत. इटर्नल मध्ये मित्रांनो टोटल झोमॅटो, ब्लिंकिट, हायपरप्युअर,
आणि डिस्ट्रिक्ट या सगळ्यांचा समावेश होतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा HDFC म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड एकाच कंपनीत एवढा हिस्सा घेत असतील, एवढी इन्व्हेस्टमेंट करत असतील, तेव्हा ह्या कंपन्यांना काहीतरी दिसतं जे आपल्याला दिसत नाही. इटर्नल म्हणजे इंडियाचा क्विक कॉमर्स रिव्होल्युशन आणणारा शेअर आहे. त्यामुळे तुम्ही झोमॅटोला नक्कीच लॉंग टर्मसाठी ट्रॅक करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इज माय ट्रिप बद्दल. तर इज माय ट्रिपचे को फाउंडर निशांत पिट्टी यांनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसकडे आणखी 6.86 कोटी शेअर्स प्लेस केलेले आहेत. त्याची व्हॅल्युएशन आहे 55 कोटी. याचं रिझन त्यांनी पर्सनल यूजसाठी सांगितलेलं आहे. आणि जर बघायला गेलं तर आता त्यांचे एकूण प्लेस शेअर हे 44.87 कोटी आहेत, जे की पूर्ण कंपनीच्या 12.34%. आणि दुसरीकडे ह्याच वेळी म्युच्युअल फंड्सने इज माय ट्रिप मधून जवळजवळ 100% एक्झिट केलेला आहे. आधी इज माय ट्रिप मध्ये 9 म्युच्युअल फंड इन्व्हेस्टेड होते, जे की आता एकच म्युच्युअल फंड राहिलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की जर फाउंडरने शेअर्स प्लेस केले म्हणजे त्यांनी ते शेअर हे गहाण ठेवलेले आहेत आणि ही सगळी अमाऊंट ही फाउंडरच्या स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये जाते. आणि जर आता स्टॉक खाली गेला तर मार्जिन कॉल येईल आणि फोर्स सेलिंग या स्टॉकमध्ये वाढू शकते, जे की रिटेल इन्व्हेस्टरसाठी खूप डेंजरस सिच्युएशन होऊन जाते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मारुती सुझुकी बद्दल. तर फायनान्शियल इयर 26 मध्ये मारुती सुझुकीचा पॅसेंजर व्हेकल मार्केट शेअर हा फक्त 39.26% राहिलेला आहे, जो की मागच्या 13 वर्षातील सर्वात कमी आहे. तुम्ही जर बघितलं तर 2019-20 मध्ये मारुतीचा शेअर हा 51% होता, म्हणजे त्यांनी जवळजवळ 12% शेअर गमावलेला आहे. हॅशबॅक सेगमेंटमध्ये त्यांचा शेअर हा 67% आहे, पण ही सेगमेंट फक्त 2% ग्रोथ करत आहे. जर तुम्ही SUV सेगमेंट बघायला गेला तर इंडियामध्ये 67% कार्स ही SUV सेगमेंटमध्ये होते आणि SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा हिस्सा हा फक्त 25% आहे. यामध्ये महिंद्राने स्कॉर्पिओ, XUV 700, थार च्या जोरावर 14.21 शेअर कॅप्चर केलेला आहे, जो की मागच्या 5 वर्षात डबल आहे. टाटा मोटर सुद्धा 13% शेअर घेऊन बसलेला आहे. तर मारुतीच्या जिम्नी, इन्व्हिक्टो, ग्रँड विटारा यांचा इम्पॅक्ट अजूनही लिमिटेड आहे. मारुतीला इलेक्ट्रिक मध्ये येण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, मारुती हा शेअर लॉंग टर्म साठी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगलं आहे, मारुती सुझुकीची टेक्नॉलॉजी चांगली आहे, पण शॉर्ट टर्म मध्ये SUV पिवोट होईपर्यंत प्रेशर नक्की राहील. महिंद्राने सुद्धा आउट परफॉर्म नक्की केलेला आहे, पण याला अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही नक्की ट्रॅक करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फ्लिपकार्टच्या प्री IPO फंडिंग बद्दल. फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ती अमेरिका, सिंगापूर, लंडन मध्ये गोल्डमन सॅक, JP मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, सिटी ग्रुप यांकडे प्री IPO फंडिंगसाठी मीटिंग करत आहेत. 16,600 ते 20,750 कोटींचा राऊंड त्यांना टार्गेटेड आहे. मित्रांनो, एक जाणून घ्या, वॉलमार्टची ही फ्लिपकार्टमध्ये 80% भागीदारी आहे, त्यामुळे फायनल अप्रुव्हल हे वॉलमार्टच असेल. फ्लिपकार्टची लास्ट व्हॅल्युएशन ही $36 बिलियन होती, जी की आता ते नव्या राऊंडमध्ये 45 ते $50 बिलियन एवढी अपेक्षित आहे. हे गोष्ट समजून घ्या मित्रांनो, फ्लिपकार्टला पुढच्या 12 ते 18 महिन्यांमध्ये IPO आणायचा आहे आणि ते प्रूव्ह करू शकतात की जर ह्या 40 ते 45 बिलियन वरती एक मोठी इन्व्हेस्टर आमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे, दॅट मीन्स याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा IPO मध्ये नक्की होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इन्व्हेंटरी बेस्ड ई-कॉमर्सच्या चेंजेस बद्दल. केंद्र सरकारने इन्व्हेंटरी बेस्ड ई-कॉमर्स मॉडेलमध्ये FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला अलाव करण्याचा विचार करतोय, पण फक्त एक्सपोर्ट ओनली ट्रेडसाठी. म्हणजे परदेशी कंपन्या इंडियामध्ये गुड स्टॉक करून इंटरनॅशनल मार्केटला ते सेल करू शकतील. आतापर्यंत इंडियामध्ये मार्केट प्लेस मॉडेलमध्येच FDI होते, म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट मार्केट प्लेसेस. आणि आता हा चेंज झाला तर इंडिया एक ग्लोबल एक्सपोर्ट हब बनू शकेल आणि याचा डायरेक्ट टू कस्टमर ब्रँड्सला मोठा फायदा होईल. तसेच MSME एक्सपोर्ट सेक्टरला बूस्ट भेटेल. Amazon ग्लोबल, अलिबाबा, शॉपिफाय इंडियामध्ये येऊ शकतील आणि यामुळे मित्रांनो एक्सपोर्ट ओरिएंटेड D2C स्टार्टअप्स लाईक लॉजिस्टिक कंपनीज म्हणजे डिलिव्हरी, ब्ल्यू डार्ट, वेअरहाऊस, REITs यांना चांगलाच फायदा होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फिजिक्सवाला बद्दल. रोजगार विथ अंकित हा एक पॉप्युलर YouTube जॉब कंटेंट क्रिएटर चॅनल आहे, ज्याचे YouTube वरती 10 मिलियन प्लस सबस्क्रायबर आहेत आणि यामध्ये फिजिक्सवाला पार्शियल स्टेक घेण्याची वाटचाल करत आहे. रोजगार विथ अंकित हा चॅनल गव्हर्नमेंट जॉब, सरकारी नोकरी कंटेंटसाठी खूप जास्त फेमस आहे. एडटेक प्लस जॉब प्लेसमेंट प्लस करिअर गायडन्स
इज इक्वल टू कम्प्लीट एज्युकेशन इकोसिस्टीम. त्यामुळे फिजिक्सवाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो. आधी फिजिक्सवाला फाउंडेशन वरती IIT, JEE, NEET साठी कोर्स दिले जात होते. आता ते जॉब प्लॅटफॉर्मकडेही वळत आहेत. तुम्ही समजून घ्या मित्रांनो, इंडियामध्ये 20 मिलियन प्लस युथ हे गव्हर्नमेंट जॉबसाठी कम्पीट करत असते. यामध्ये UPSC, SSC, बँकिंग, MPSC यासारख्यांचा समावेश होतो. फिजिक्सवाला जरी अनलिस्टेड कंपनी असली तरी त्यांच्या स्ट्रॅटेजीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. तर मित्रांनो, फिजिक्सवालाला 193 कोटींची टॅक्स नोटीस आलेली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने फिजिक्सवालाला 193 कोटींची टॅक्स डिमांड नोटीस पाठवलेली आहे. फिजिक्सवाला हे इंडियाच्या सर्वात मोठ्या एडटेक युनिकॉर्न्सपैकी एक आहेत. त्यांची व्हॅल्युएशन ही $2.8 बिलियन एवढी आहे. IT सेक्टरने मागील 2 वर्षांमध्ये स्टार्टअप्सला खूप साऱ्या टॅक्स नोटीस दिलेल्या आहेत. स्विगी, झिरोदा, ड्रीम11 या सगळ्यांना टॅक्स स्क्रुटिनिटी आलेली आहे. फिजिक्सवालाच्या केसमध्ये टॅक्स स्ट्रक्चर आणि रेव्हेन्यू रिकग्निशनवर प्रश्न उभे राहत आहेत. फिजिक्सवाला फायनान्शियल इयर 25 मध्ये 2,500 कोटी प्लस रेव्हेन्यू केला होता आणि ते पहिल्यांदाच प्रॉफिटेबल झाले होते. आणि त्यातच 193 कोटीची टॅक्स डिमांड म्हणजे जवळजवळ एका क्वार्टरचा प्रॉफिट गेला. पण कंपनी ही स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ही गोष्ट ते सहज हँडल करू शकतात. एक गोष्ट मित्रांनो नक्की समजून घ्या की टॅक्स नोटीस म्हणजे कंपनी बंद झालेली नाही. कोर्टमध्ये अपील होईल. फिजिक्सवाला IPO वर आणि प्रॉपर जस्टिफिकेशन देऊन ही केस सॉल्व्ह करू शकतात. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो TCL इंडिया बद्दल. तर चायनाच्या TCL इलेक्ट्रॉनिक्सने इंडिया टीव्ही बिझनेस मधील स्टेक सेल करण्याचा प्लॅन आखलेला आहे आणि ते एक लोकल पार्टनर शोधत आहेत. TCL हे सॅमसंग, LG नंतर इंडियाच्या 3rd लार्जेस्ट टीव्ही ब्रँड मध्ये आहे, ज्यांचा एकूण 15% मार्केट शेअर आहे. चायना इंडिया बिझनेस रिलेशन मध्ये टेरिफ वॉर, FDI रेस्ट्रिक्शन यामुळे TCL ला इंडियन पार्टनर शोधणे आवश्यक आहे. इंडिया सरकारने PLI स्कीम मध्ये इंडियन ब्रँड्सला प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्यामुळे चायनीज ब्रँडसाठी मार्केट हे डिफिकल्ट होत चाललंय. TCLचा इंडिया ऑपरेशन मध्ये स्मार्ट टीव्ही, AC, मोबाईल फोन्स हे येतात. आता ते किती % सेल करतात हे अजून काही फायनल झाले नाही आणि यामध्ये पोटेन्शियल बायर हे समोर येत आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्स, देन डिक्सॉन टेक्नॉलॉजीज. डिक्सॉन टेक्नॉलॉजीज हे इंडियाचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर आहे आणि ही जर डील डिक्सॉनला भेटली तर त्यांना याचा खूप प्रॉफिट होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सॅमसंग Q1 प्रॉफिट बद्दल. तर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने Q1 2026 मध्ये $38.9 बिलियन म्हणजे 3.24 लाख कोटीचा ऑपरेटिंग प्रॉफिट नोंदवलेला आहे, जो की मागच्या वर्षीपेक्षा 7.5 पट आहे. रेव्हेन्यू सुद्धा त्यांचा $90.8 बिलियन आहे, जो की कोरियाच्या इतिहासातील सर्वात मोठा क्वार्टर प्रॉफिट आहे. तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो, AI चिप्सच्या बूममुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. सॅमसंगच्या 6th Gen HBM4 चिप्सचे एनव्हिडियाने कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. AI डेटा सेंटरसाठी मेमरी चिप्सची खूप डिमांड आहे. ऑपरेटिंग मार्जिन सुद्धा 43% हे ठेवत आहे. त्यामुळे सॅमसंग आता ऍपल, सौदी अरामको आणि मायक्रोसॉफ्ट नंतर 4थी मोस्ट प्रॉफिटेबल कंपनी बनलेली आहे. 2018 मध्ये जो सॅमसंगचा अॅन्युअल प्रॉफिट होता तो त्यांनी ह्या वेळेस एका क्वार्टर मध्ये अचीव्ह केलेला आहे. मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, सॅमसंग एका तिमाहीमध्ये 3.24 लाख कोटीचा प्रॉफिट करतो, जे की इंडियाच्या फेडरल बजेटच्या 25% आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्नॅपचॅटच्या ले ऑफ बद्दल. स्नॅपचॅटने मित्रांनो 1000 एम्प्लॉईज म्हणजे त्यांच्या 16% वर्कफोर्स कमी केलेला आहे. CEO इव्हान स्पायजेल बोलतात की AI मुळे टीम्स आता अधिक एफिशियंट काम करू शकतात. त्यामुळे कंपनीला टोटल $500 मिलियन फायदा झालेला आहे. स्नॅपचॅटने 2024 मध्ये सुद्धा 10% वर्कफोर्स म्हणजे 530 एम्प्लॉईजला काढले होते आणि 2026 मध्ये त्यांनी आणखी 16% ले ऑफ केलेले आहे. म्हणजे त्यांनी टोटल 2 वर्षामध्ये 26% वर्कफोर्स हा कट केलेला आहे. मित्रांनो टेक इंडस्ट्रीमध्ये AI ड्रिव्हन ले ऑफची लाट चालू आहे. Amazonने सुद्धा 14,000, नोकियाने 20% आणि ओरॅकलने सुद्धा 12,000 एम्प्लॉईजना काढलेले आहे. त्यामुळे मित्रांनो AI टूल वापरणारे एम्प्लॉईज हे आता व्हॅल्युएबल होत आहेत. अपस्किल इन AI ही आजची गरज आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो चायना बद्दल. तर चायनाने Q1 26 मध्ये 5% GDP ग्रोथ दाखवलेली आहे, जी की अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपोर्ट्स, डोमेस्टिक कन्झम्पशन या सगळ्यामध्ये चायनाने ग्रोथ दाखवलेली आहे. चायना हे जगाच्या मॅन्युफॅक्चरिंगचे अजूनही 29% शेअर स्वतःकडे ठेवतो. पण मित्रांनो पुढे मोठे धोके आहेत. ट्रम्पने चायनावर 145% टेरिफ घातलेला आहे. Q2 2026 पासून हे त्यांच्या रिपोर्टवरती नक्की दिसून येईल. तसेच US ला होणारा एक्सपोर्ट हा 40% स्लो झालेला आहे. चायनाने रिटेलिएशन मध्ये US वर
125% काउंटर टेरिफ लावलेला आहे. आणि या सगळ्याचा फायदा मित्रांनो इंडियाला नक्की होऊ शकतो. चायनाच्या सप्लाय चेन डिस्ट्रिब्युशनमुळे इंडियाकडे मॅन्युफॅक्चरिंग शिफ्ट होत आहे. ॲपल, आयफोन, सेमीकंडक्टर, केमिकल्स यांच्या चायना प्लस वन स्ट्रॅटेजीमुळे इंडियाला मोठा फायदा होत आहे. मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर टाटा इलेक्ट्रॉनिक्स जी की आयफोन असेंब्ली करते, तसेच डिक्सॉन जी सॅमसंग, मोटोरोला यांचे डिव्हाइसेस बनवते, केन्स टेक्नॉलॉजी, एम्बर एंटरप्राइजेस यांना चायना प्लस वन स्ट्रॅटेजीमुळे खूप जास्त बेनिफिट होत आहे. त्यामुळे ह्या कंपन्यांना तुम्ही नक्की ट्रॅक करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो युट्यूब बद्दल. तर युट्यूब आता व्ह्यूअर्सला ऍड्स कंट्रोल देणार आहे. युट्यूब हे एक आता रिव्होल्युशनरी फीचर टेस्ट करत आहे. व्ह्यूअर्स आता स्वतः सिलेक्ट करू शकतील की त्यांना कोणती ऍड बघायची. म्हणजे 5 ऍड्स मधून तुम्ही एक ऍड निवडू शकता. बाकीच्या 4 ऍड्स तुम्ही स्किप करू शकता आणि यामुळे ऍडव्हर्टाइजना सुद्धा बेस्ट टार्गेटिंग करता येईल. युट्यूबने आधी 90 सेकंडची अनस्किपेबल ऍड्स आणले होते. त्यावर खूप क्रिटिसिझम झालं. त्यामुळे आता त्यांनी व्ह्यूअर चॉईस हा अप्रोच आणलेला आहे. गुगलचा Q1 2026चा युट्यूब रेव्हेन्यू हा $9.6 बिलियन एवढा आहे आणि हे ऍडव्हर्टायझिंग मधले डॉमिनंट प्लेअर आहेत. मित्रांनो हे इंडियासाठी खूप महत्वाचं आहे कारण इंडिया हा युट्यूबचा नंबर 1 मार्केट आहे. इंडियाचे युट्यूबवरती 500 मिलियन प्लस ऍक्टिव्ह युजर्स आहेत. मित्रांनो पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा, शेअर करा. हीच अशी इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला न्यूज कसे वाटत आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आजची स्पेसिफिक कोणती न्यूज तुम्हाला आवडली हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की कळवा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जिओ हॉटस्टार बद्दल. तर मित्रांनो जिओ हॉटस्टारने HBO Max चे कंटेंट हे ₹50 पर मंथच्या प्लॅन मध्ये इन्क्लूड केलेले आहे. HBO Max वरती गेम ऑफ थ्रोन्स, द लास्ट ऑफ अस, हाऊस ऑफ द ड्रॅगन असे वर्ल्ड क्लास कंटेंट आहेत. नेटफ्लिक्स इंडिया हा चीपेस्ट प्लॅन ₹149 पर मंथ मध्ये देतो, तर Amazon प्राईम हे 1499 पर इयर मध्ये देते. जर जिओ हॉटस्टारने ₹50 पर मंथ असा HBO Maxचा प्लॅन आणला तर इंडियाच्या OTT मार्केटमध्ये प्राइस वॉर तीव्र होऊ शकते. समजून घ्या मित्रांनो, रिलायन्सने डिझनी इंडियाला विकत घेतल्यानंतर जिओ हॉटस्टारला ग्लोबल कंटेंट ऍक्सेस मिळालेला आहे. 500 मिलियन प्लस व्ह्यूअर्स प्लस क्रिकेट फॅन्स प्लस HBO Max प्रीमियम कंटेंट. त्यामुळे हे कॉम्बिनेशन हे अनस्टॉपेबल आहे आता आणि त्यामुळे नेटफ्लिक्स आणि Amazonसाठी हे मोठं चॅलेंज असेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गुगल आणि SpaceX बद्दल. गुगलने 2015 मध्ये SpaceX मध्ये $1 बिलियन इन्व्हेस्ट केले होते. त्यांना याच्या बदल्यात 6.11% स्टेक भेटला होता. SpaceX आता IPO साठी $2 ट्रिलियन व्हॅल्युएशन टार्गेट करतोय. म्हणजे गुगलचा स्टेक आता $122 बिलियन होईल. तुम्ही समजून घ्या मित्रांनो, 10 वर्षांपूर्वी $1 बिलियन इन्व्हेस्ट केले, जे की आता 100 ते 122 बिलियन झालेले आहे. म्हणजे 100 टाइम रेव्हेन्यू. गुगलच्या एका इन्व्हेस्टमेंटने इंडियाच्या GDPच्या 2% व्हॅल्यू निर्माण केलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अमेरिकेच्या मोठ्या डिसिजन बद्दल. अमेरिका हा रशिया आणि इराणवरील ऑइल सँक्शनच्या एक्झेम्पशन एक्सटेंड करायला तयार नाही. म्हणजे मित्रांनो जे देश रशिया आणि इराणचे तेल विकत घेत आहेत त्यांनाही सेकंडरी सँक्शन्स लागू होऊ शकतात. इंडिया, चायना, टर्की हे सगळे आता रिस्क मध्ये आहे. इंडिया सध्या रशियाकडून 1.7 मिलियन बॅरल्स पर डे ऑइल घेतो. जगातील रशियाच्या सर्वात मोठ्या बायर्सपैकी आपण एक आहोत. हे एक्झेम्पशन संपल्यानंतर इंडियाला महागड्या मिडल ईस्ट ऑइलकडे वळावे लागेल. त्यामुळे क्रूड ऑइल हे $110 पर बॅरेल होऊ शकते. पण इंडिया डिप्लोमॅटिकली नेव्हिगेट करत आहे. US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमुळे वॉशिंग्टन इंडियाला स्पेशल ट्रीटमेंट देऊ शकतो. RBI गव्हर्नरने म्हटलं आहे की इंडियाच्या ऑइल पॉलिसीमध्ये स्ट्रॅटेजिक फ्लेक्झिबिलिटी आहे. तर ह्या होता मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. अजूनही माझ्याकडे 20 बिझनेस न्यूज आहेत, पण त्या जर आत्ता डिस्कस केल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला काय वाटतं, व्हिडिओ लेंदी असावा की शॉर्ट मध्ये सगळ्या न्यूज एक्सप्लेन करावा हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उरलेल्या 20 बिझनेस न्यूज आपण उद्या डिस्कस करू सकाळी 7 वाजता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डेली बिझनेस न्यूज हे बघत जावा, कारण कोणती न्यूज तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल हे सांगता येत नाही. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.